वरती आपण पाहू शकाल नितीन सलामीची जोडी आपण पाहिलेल्या अनेक वर्षे सॅगिन जेके वडगावसाठी जी सलामीच्या भूमिकेत आपला खेळ दाखवलेला आहे. आज पुन्हा एकदा नवीन सीझन मध्ये नव्या ताकदीने नव्या जोमाने मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या साथीला अजय तर गोलंदाजीसाठी नितीन. पहा या प्रभाकर जेके वडगाव टीमला एक फक्त आज जाण्या येण्यासाठी बॅट असेल आपली तर द्या. स्ट्राइक एंडवरती छगन आहे. नॉन स्ट्राइक एंडवरती अजय तर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल नितीन. डाबाला होईल सुरुवात. पहिला चेंडू इथे पडला जाईल. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल. ओहो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे. मिड विकेट मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे 2 धावा वसूल केलेले आहेत. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत यात मात्र शंका नाहीये. यावेळेस देखील मोठा फटका. ओहो जबरदस्त फटका. खाली क्षेत्र इथे पहा. आज धाव्यांची लयलूट होताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये. कारण या मॅच मध्ये दोन्ही संघ तुल्यबळ आहेत त्यामुळे धावा कितीही बनतील हेही सांगता येणार नाहीये. धावा बनल्यानंतर त्या धावा कितीही थांबतील हेही सांगता येणार नाहीये. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरुवात मात्र कमालीची झालेली आहे. यावेळेस पायामध्ये हा चेंडू ठेवला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खोलवर नितीन ज्याच्याकडे व्हेरिएशन भरपूर आहे. वारंवार आपण 2 मॅचेस पाहिल्या. टोकवडा विभाग विपक्ष दसे विभाग. टोकवडावाले दोन्ही वेळेस सस्पेंड करून टाकले. अशी गोलंदाजी काय वैश्वाग ते पण थाटात केले होते. रायठाकर 11 रामपूर सोनू बला ज्यांना तर 12 पण कोणी घेत नव्हता. येत होते त्यांना बॅट हातात मिळत नव्हती. भुई सपाट केले होते तिथे. चला मॅच कडे वळूया. इथे टाकलेला हाय बॉल. इथे पहा विकेट किपर थोडासा मिस झालेला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. थ्रो थोडासा खराब आला. बॅकअप अवेलेबल होतं. एक सिंगल स्ट्राइक थोडीशी बदलली जाते आणि इथे आता एक धाव येईल. 5 धाबा. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 धाबा ज्या धावफलकावरती आहे जेके वडगाव या टीमच्या धावफलकावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला करत असताना पाहायला मिळाले. परंतु तेवढीच चांगली गोलंदाजीची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओहो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जमलं नाही. हलकीशी बॅटची कडा घेतलेली होती. तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला भास्कर होता. त्यानं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि बिनबाद जेके वडगाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 5 या धावसंख्येवरती. पाच धावा. चला संदीप आलेला आहे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. संदीपकडे क्षमता भरपूर आहे. 7% सध्या त्यांचा नवीन बिझनेस सुरू आहे. सोनू मला आपल्याला आवश्यकता असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधा. संदीप आलेला आहे. समोर आहे छगन. यावेळेस लाईन चेक केली जाईल आणि ते जरूर पंच जे आमच्याकडे जरूर निर्णय पोहोचवतात की डॉट चेंडू आहे. सगळं सहमत नव्हता. कदाचित पहा DRS आहे दोन्ही टीमकडे. आपण त्याच्या आवश्यकतेनुसार त्याचा वापर करू शकता. तो आपल्याला 8 सेकंदामध्ये घ्यायचा आहे. गोलंदाज तयार आहे. फुलटॉस बॉल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे जरूर आता स्कोअर लेग पंचाने पहा हेड फॅक्टर साठी जो DRS घेतलेला आहे
चेक केलं जाईल. झेल तर चांगला पकडलाय, परंतु चेंडू कुठल्या पद्धतीचा आहे हे चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर निर्णय येईल. पहा तलाठी तात्या उपस्थित आहेत. आज सज्जाला सुट्टी आहे, रविवार आहे. सज्जा बंद करून कुलूप घेऊन खिशात आलेले आहेत. फलंदाज बाद आहे. जबरदस्त चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे. त्यामुळे जर कुणाला शिक्का घ्यायचा असेल तर आपण गेटवरती येऊन थेट भेटा. मधुकर मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होताना पाहायला मिळेल. छगन बाद झालेला आहे आणि आता मधुकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जो थोडासा छगनसाठी हा चेंडू थोडासा जो कुठेतरी मिडलिंग वेळेवरती झाला नाही आणि त्याच्यामुळे त्याला आपली विकेट झेल बादच्या स्वरूपात गमवावी लागलेली आहे. कदाचित थोडस जर ताकद लागली असती तर त्यावरती षटकार मिळू शकला असता, परंतु नाहीये. मधुकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दाखल होताना संघातील अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहत असतो. मग ती गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, या सगळ्या गोष्टींकडे जो सातत्याने अनेक वर्षे जो JK वडगाव संघासाठी क्रिकेट खेळलेला आहे. आज यावेळेस हो इथे हो पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. चुकी कुठल्या प्रकारची नाहीये आणि तिथे मात्र डायरेक्ट होम डिलिव्हरी घरपोच सेवा मिळाली आणि तिथे मात्र फलंदाज झालेला आहे. बाद. अजून एक विकेट. यावेळेस जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पहा वारंवार JK वडगाव संघाचे फलंदाज हे बाद होत आहेत. धावा बनत नाहीये, धाब्यांची गरज आहे. पहा राय ठाकर 11 रामपूर आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल तर आपण लवकरात लवकर उपस्थित राहा, कारण याच्यानंतर आपलीच मॅच आहे आणि श्री गणेश नेहाडी संघ उपस्थित झालाय, त्यामुळे आपली प्रतीक्षा आहे. जितू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे संदीप. पहा होलसेल आणि रिटेलर असे होलसेल रिटेलर या दोन्ही सेवा त्यांच्याकडे मिळत आहेत. बॅटच्या आतमधली कडा घेतलेली आहे. विकेट किपरच्या पहा शरीराला चेंडू स्पर्श झालेला एक सिंगल आलेले आहे. सोनू बाला पहा सोनू बाला ज्यांची बुकिंग सुरू आहे, बुकिंग करून ठेवा. झाली डन झाली, पण आपला हत्यार रुची स्पोर्ट मध्ये आहे ते घेऊन जा. चार चेंडू झालेले आहेत, 2 चेंडूचा खेळ बाकी. ही वेगळी स्टाईल, वेगळी शैली आणि ते आलेले एक फलंदाज. 45 विकेट. शेवटचा बॉल असेल आता. धावा फक्त आणि फक्त 6 धावा JK वडगाव क्रिकेट संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. राहुल आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहुल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा बनवायच्या आहेत, धावा बनत नाहीये. वारंवार विकेट मागणं विकेट जात आहेत. भागीदारी बनत नाहीये. भागीदारीची गरज आहे. पार्टनरशिप तुम्हाला इथे बनवावी लागणार आहे, कारण जर तुम्हाला धावसंख्या उभी करायची असेल तर तिच्यासाठी तुम्हाला थेंबे थेंबे तळे साचे. थोडस थांबून त्याच्यानंतर येणारा प्रत्येक चेंडू त्यावरती लक्ष केंद्रित करून तुम्हाला त्या पद्धतीनं बॅटिंग करणं महत्वाचं ठरणार आहे. शेवटचा बॉल असेल. 6 धावा धावफलकावरती JK वडगाव या टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळालेले आहेत. याही वेळेस पायामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. इथे एक सिंगल तर झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. डीप स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक राहुल पोचल्या बॉलवरती. 2 धावा. या 2 धावा आलेल्या आहेत. पंच बॅटकट पायाला लागून बॅटकट. हेस ओके. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 8 धावा ज्या धावफलकावरती आहेत. असे गोलंदाज जर आले तर एका दिवसात गुडघाभर खास पडणार यात शंका नाही आहे. काट्यावरचं काय टापरून नाही त्याला माझ्या कपारीतला गडी येणार. हात घालून घालून बाहेर कडी तो चिलिया.
शुभम वाघ सध्या जिमची आवश्यकता आहे. डेरी वाढत चालली आपली. गणेश आलेला आहे. गोलंदाजी मार्कोटी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळण्यासाठी आणि स्ट्राईक एनवरती फलंदाज जितू आपल्याला पाहायला मिळेल. गणेश तयार. समोर आहे जितू, डावखुराचा खेळाडू. मोठ्या फटक्यासाठी मानला जातो. नेहमी त्याच्याकडे आपण पाहत असतो मोठ्या फटक्यांसाठी. आता त्याला त्या पद्धतीनं कामगिरी करायची आहे. केली जाणार काय, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत या डावामध्ये. स्लोवर गतीचा बॉल होता. पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न चुका नाहीये. चितूला ही माघारी परतावं लागलेला आहे. अजून एक विकेट. फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये अनिश्चित दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहा, संघातील सगळे महत्वाचे फलंदाज, असं आतापर्यंत एकही फलंदाज असा नाही की टॉप ऑर्डरचा फलंदाज खेळू शकणार नाहीये. कुठल्याही स्थानावरती जाऊ शकतात अशी बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आपण पाहिली. परंतु सध्या डाव कोलमडलेला आहे. पहिला सामना आपण पाहिला असेल. बॅटिंग करणारा संघ सह्याद्री स्पोर्ट क्लब मडवाडी संघाला पहिल्या डावामध्ये धावा बनल्या नाहीत. तीच वस्तुस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते की याही मॅच मध्ये सध्या JK वडगाव संघ अगदी धावा बनवू शकला नाही आतापर्यंत. हव्या तशा पूर्णतः ही धावफलक हा बॅकफुट वरती पाहायला मिळालेला आहे. यावेळेस हो फटका चांगला. बॅकवर्ड स्कोर डीप मध्ये फटका सजवला आहे. भास्कर डीप मध्ये आहे. एक सिंगल कंप्लीट झालेले आहे आणि एक धाव धावफलकावरती आलेले आहे. एक धाव धावफलकावरती आलेली आहे. एकंदरीत 9 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. राहुल स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गणेश. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जमला नाहीये. इथे पहा, नजर हटते दुर्घटना घटी. अगदी त्याच पद्धतीनं नजर कुठेतरी पहा राहुलची कमतरता पाहायला मिळाली की ते हवी तशी गोलंदाजी गणेशची त्याच्या मनासारखी होताना पाहायला मिळाली. परंतु राहुल ज्याला मात्र मनासारखी बॅटिंग करता आली नाहीये. स्टेप आउट झालाय. पुढे सरसावत फटका हवेत खेळलाय आणि तिथे मात्र 6 धावा देऊन जाईल हा चेंडू. येईल या बॉलवरती षटकार. षटकार पहा, माहित आहे की धावा येत नाही. आता आपल्याकडे पर्याय असतात ना, त्यामधले सगळे पर्याय तुम्हाला शोधावे लागणार आहेत आणि ते पर्याय शोधण्याचा प्रयत्न. पहा, या अगोदरचा चेंडू त्यावरती षटकाराला अगदी 2 पावले पुढे येऊन राहुलने षटकार ठोकला होता आणि आता यावेळेस पहा अगदी स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते जमलं नाहीये. एक सिंगल आलेली आहे आणि यावेळेस अनिश्चित स्ट्राईक एनवरती. यावेळेस देखील हो समोरच्या दिशेला खेळला होता. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे कंप्लीट होईल. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ संपलेला आहे. JK वडगाव संघ 16 धावा त्या धावफलकावरती आहेत आणि शेतकऱ्या पहा सराव, मला वाटतं सराव करतच नाहीयेत. डायरेक्ट मैदानात उतरतायत परंतु ते कमीत कमी डॉट बॉल खेळतायत आणि संघाच्या धावफलकाला वेग देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात. आजही त्या पद्धतीने त्याची बॅटिंग पाहायला मिळते. राहुल आलेला आहे उर्फ वडी. शरीर एकदम काडी मोडी पण नाव त्यांचा बडी. तो वडी मैदानात दाखल. पहा, जयराम संघा कालच्या दिवसामध्ये जरा वेगळ्या ड्रेस मध्ये होता. त्याला वाटलं आज नवीन जर्सी घालून जावं म्हणजे संघामध्ये कदाचित मी समाविष्ट होऊ शकतो. पण पहा, कधीही खैरा भांडा असा होत असतो. राहुल यावेळेस बॅकवर्ड स्कोर मध्ये भास्कर डीप मध्ये बॉल खाली आला. चुका नाहीये आणि शीतला यावेळेस मात्र परतावं लागलेला आहे. अजून एक विकेट आणि शीतच्या पारीचा अंत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उमेश दाखल होताना पाहायला मिळेल. पहा, गोलंदाजीमध्ये राहुलने सध्या गोलंदाजी सुरुवात मात्र चांगली केलेली आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल उमेश मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र खरी फलंदाजी जोडी शोभते. काळू आणि बाळूची जोडी. श्याम बॉल अरू शेम आहे. शेम साच्यातला धोकाच नाही. पहा फक्त किपर जरासा म्हातारा वाटतो. नाही माहिती बरं आहे. पंच आता मला वाटतं पुढच्या वर्षी मी रिटायरमेंट घेते कारण केस ना केस त्यांचा सफेद झालेला आहे. बस काय नाही तुला मांड्यातच काय पावर आहे. भले नाही पावर दांड्यात पण पावर आहे मांड्यात. काय नाही गुंबा यायची दुसरा काय नाही व्हायला. नाडियात घाल. इथे डाट निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे टाकलेला हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मला जाऊन काय चॅटिंग करायचं आणि काय इथे जरूर याही वेळेस डॉट आलेला आहे. वारंवार डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. राहुल तयार षटकातील पुढील चेंडू आणि ते यावेळेस बॅटची कडा सांगत बरा झाला माऊड झालो फुकाट कोण भुसाडा ऐकतो. इथे अखेर विकेट. यावेळेस अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 16 धाबा. चल गोमटे आवाज बंद कर. स्ट्राइक येते अक्षय. गोलंदाज राहुल. यावेळेस हो जबरदस्त चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. बॉल खाली आणि तिथे शेवटच्या क्षणाला विकेट. फलंदाज बाद. अक्षयनं फटका जबरदस्त खेळला होता परंतु पहा इथे अखेर बाद व्हावं लागलेलं आहे. शेवटचा बॉल. रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल. रोहन मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला पहा धावसंख्या जी बिलकुल वाढताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस हो अगदी सगळे बॅटमॅन समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न तिथे फलंदाज बाद. 17 धावा विजयासाठी जेबी स्पोर्ट काटाचीवाडी क्रिकेट संघाला 18 धावांची आवश्यकता आहे. 17 बनलेले आहेत. 18 धावांची आवश्यकता. चला राय ठाकर 11 रामपूर आणि श्री गणेश नेहाडी दोन्ही टीमचे संघ कर्णधार टॉस साठी या. चला जेबी लगेच आपण खेळाडू कक्षात ताबा घ्या. कठीण काट्यावरचे हातेरा रे. हातेरात सांभाळाय 5 गडी. सॉरी 18 धावांची गरज आहे. आपलाही उद्या इथे सावळा गोंधळ सुरू होईल. पहिलाच तुमच्या नावाने गजर होईल. जर आपण उशिरा झाला तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल आणि आधी आले तर 7-8 बॉल जास्त खायला मिळतील.
काट्याची टीमचं गडी 11, बॅटी 16, गाड 17. काय बोलायचं मध्ये काय येतात त्याला गाड लावून राहायला लागत का काय वाट हिशोब करा. मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि त्याच्या साथीला फलंदाज काशीनाथ ही सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. महेश वाघ विदाउट कॉलिंग मध्ये सामना कव्हर करा. कदाचित सामना जर 3 षटकार आले तर 3ही चेंडूमध्ये फिनिश होऊ शकतो. कदाचित सामना 24 चेंडूमध्ये फिनिश होऊ शकतो. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटचं आतापर्यंत भविष्यवाणी कुणाला सांगणं जमलेली नाहीये. छगन आलेला आहे गोलंदाजीसाठी जो आपल्याला पाहायला मिळतोय. चला मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ जो स्ट्राईक एंड मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे आणि नॉन स्ट्राईक एंड मध्ये नितीन. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज छगन आपल्याला पाहायला मिळणार आहे. डाबाची सुरुवात होईल. या काय रे यार बॅट म्हणलं काय झालं. चला चला टाइम काउंट केला जाईल. गोलंदाज तयार. पुसा चांगला अजून. छगन तयार आहे. समोर काशीनाथ. पहिलाच बॉल काशीनाथ सोंगाळ. फटका तिथे हवेत आणि अखेर तिथे झाला बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट. शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पहा काशीनाथ बाद झालेला आहे. शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल. चला शुभम आहे स्ट्राईक एंड वरती. यस यावेळेस कानपट्या शॉट काय करेल तो. सायजूस त्याची तवडी झाली डांगरासारखी. तो फिरेल तरी कसा. पहा कानपट्या शॉट जर आला तर कदाचित पहा पॉवर आहे. रॉयलची बॅट आहे. गडी रॉयल आहे. ट्रॅक्टरचा ड्रायव्हर फटफटेचा पायलट. यावेळेस हो मोठेकरचा पकडू असा वारा शिरो बसा बसा पिण्यात फास फुस. तिथे डॉट. चुकूनही गोळी लागू शकते. कुणी त्या गोळीचा अंदाज बांधू नये. इथे आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अजून एक 3 चेंडू बाकी यावर मधील. काय सांगायचं नको झाले असा कार्यक्रम. म्हणजे काय माहित आहे का. सासूचं माहेर जोड्यात आणि सासरा गुतला वाड्यात. खेचून मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट वरती चेंडू आलेला नाहीये. इथे आलेली आहे अजून एक विकेट. राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल. शुभम बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होताना पाहायला मिळालेला आहे. छगन आपण पाहतोय. नितीन जो मात्र सातत्याने स्ट्राईक एंड मध्ये खेळताना आपण पाहायला मिळत आहेत. नितीन छगनची गोलंदाजी सध्या अप्रतिम. पहा पंचांची जी शैली आहे सेम भगवान विठ्ठला सारखी आपण पाहिली. पहा मिळणार नाही कांता करू नका चिंता त्यावरती वंता. चला गोलंदाज तयार. यावेळेस फटका जबरदस्त. बाबर कडावर तिथे आला 4. बराच कसा तरी शेवटचे बॉल कुतळला आहे. 4 धावा आलेले आहेत. चौकार आलेला आहे. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच यावेळेस नितीन.
तर गोलंदाजीसाठी आता गोलंदाज कुणाला आमंत्रित केले जाईल? राहुल आलेला आहे. राहुल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 अंतरासाठी कमीत कमी धाबा आहेत आणि या धाबा थांबवायच्या असतील तर तुम्हाला गोलंदाजी चांगली करणं अपेक्षित राहणार आहे. नितीन आहे स्ट्राईक येण्यावरती. राहुल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. यशला थोडंसं आता काच लागला असेल, कदाचित चिंता वाढली असेल, कारण स्ट्राईक येण्यावरती आहे नितीन. गोलंदाज राहुल यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी जी सध्याच्या स्थितीला. आज सकाळचं वातावरण म्हटलं तरी धाबा फारशा काही म्हणत नाहीये. कमी धाबाही इथे थांबवता येत आहेत आणि सध्या त्या परिस्थितीमध्ये गोलंदाजी होताना पाहायला मिळालेली आहे. लाईन इथे चेक केली जाईल. लाईन थोडीशी खराब आहे. उजव्या एसटीच्या बाहेरनं चेंडू निघालाय, त्यामुळे ते पंचाने सांगितलेला हा चेंडू वाईट आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चुकीचा बॉल, चुकीचा चेंडू. ज्यावेळेस आपण खर्च करतात त्यावेळेस त्या समोरील संघाला एक धाव ही द्यावीच लागणार आहे. इथे टाकलेला हा बॉल, जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. पहा, आपण कदाचित या मैदानाचा इतिहास काल पाहिला. बिरसा 11 डोंबिवली संघाचा. कमी धावाही थांबवता येऊ शकतात अशा पद्धतीनं गोलंदाजी जर झाली तर यावेळेस मोठा फटका नितीनच्या बॅटमध्ये आलाय. हा षटकार, जसा षटकार येणार तसे महेशचे डोळे फिरणार, वेळ बदलणार, काळ बदलणार, सोनू बोला त्याच्यानंतर प्रक्रियाही बदलणार. आणि आलेला हा षटकार. संघाची धावसंख्या आता 11 धावा. राहुल तयार. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजय बॉल पर्यंत पोहोचले. एक सिंगल वेगानं बनलेली आहे. ओहो, एकच धाव जे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एक सिंगल येईल. तिसऱ्या पंचांची मदत. स्ट्राईक येईनला फलंदाज सेफ आहे की बाद आहे ते चेक केलं जाईल. कटवाडचं आहे ना, कठीण टाइम जाता रे. कुठं आम्हाला तेवढाच चानच भेटन नाही सोनू मला. फेर डिलिव्हरी पोचलेला आहे फलंदाज. सॉरी, कॉकटेल मारली. अगदी पहा, यावेळेस हो कदाचित तिकडे बॅट्समन पोहोचला का नाही पोहोचला त्याचा विचार न करता इकडे लोक तयार आहेत. होतं नाही काय सांगायचं आहे, हौशा तरी काय झाला. म्हणून लोक काय काही सांगतात, तुला कुत्री जेवून येतो आणि बक्षीस मारून जातो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ संपलेला आहे. धावा दाफुलकामध्ये आहेत 13 धावा. 12 चेंडू 5 धावांची गरज. 12 चेंडू 5. आता गोलंदाज समोर राहिलेला एक प्रश्नचिन्ह. रोहन यावेळेस आलेला आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहा, JK वडगाव संघाने देखील भरपूर आता नवीन खेळाडू तयार केलेले आहेत. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं असेल छगनचं पहिले षटक, त्याच्यानंतर राहुल. कमीत कमी 30 ते 35 धावा असते तर मॅच पाहण्यासारखी आपल्याला पाहायला मिळाली असती. श्री गणेश न्याहाडे, आपण वेळेवरती उपस्थित राहिलात, तुमचं खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य करत राहा. राया ठाकर, तुमचाही खूप खूप धन्यवाद. आपण सकाळी 8:30 ला आलात मैदानावरती. पंचांच्या भूमिकेत महेश वाघ. 14 बनलेले आहेत. 4 धावांची आवश्यकता अजूनही बाकी. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या ही आता 15 या धावसंख्येवरती 3 धावांची आवश्यकता आहे. राहुल स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल.
असाच गचकरानं वाटा असा मग रिंगाड लावा नाही ते काही लावा खाजोवा पहा. यावेळेस आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल पुढचा चेंडू आता कशा पद्धतीने हाताळला जाईल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल घेण्याचा प्रयत्न अखेर फलंदाज बाद होईल मग आपण गाड लावून चला नवीन फलंदाज जाऊ द्या. संदीप मैदानाच्या आतमध्ये आता आमची तळखी वळखी झालेली आहे. आता 3 धावेची गरज आहे. आता आमच्या अंगात काहीतरी वेगळं शिरत चाललेलं आहे वेळ कमी राहत चाललेले आहे कारण आता गडीच तसा आलेला आहे. त्यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल इथे कंप्लीट झालेला आहे. दुसरीचा प्रयत्न केला आहे 2 धावा तर कंप्लीट झालेला आहे. तिसरीचा प्रयत्न नाही. याला म्हणतात अशा धावा घेणं चिकटून धावा घेणं म्हणजे जणू काही चिंबोऱ्यासारख्या धावा घेणं आहे. 500ला 5 सकाळी फ्रेश माल 8:30च्या आतमध्ये 1500 खिशात गोलंदाज तयार. आणि ते ओहो आता शिंगडाच मोडला. मगापासून बरा होता पण आता शिंगडाच खोडून घेतला. फलंदाज बाद. सामना लेवल झालाय. भास्कर मैदानाच्या आतमध्ये खलास और खलास 6 बॉल 1 धावेची गरज. तुमचे डोक्याला हात लावायला लागला. 24 बॉलात 8 रन ही वर लागली आहे कमाल आहे. शब्दाचे अंगावर येईल तर शब्द पाळ समजल. चला स्ट्राइक एंड मध्ये आहे नितीन. गोलंदाज आलेला आहे उमेश उर्फ गोमटी. गोलंदाजी ट्रॅक मध्ये आलेला आहे. स्ट्राइक एंड मध्ये नितीन. 6 बॉल 1 धाव थांबवायची आहे. 6 बॉल 1 धाव थांबवायची आहे आणि सामना फिनिश. अभिनंदन टीम जेबी स्पोर्ट काट्याचीवाडी टफ वन हार्डलक टीम JK वडगाव विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच